आणि मला तर राजा गावडे आम्ही जेव्हा गाडीतून येत होतो तेव्हा सांगत होते की 2च मतदारसंघ किंवा 2च गावं अशी असतील की जिथे माजी आमदारांनी जाणीवपूर्वक एकही रुपया येऊ दिला नाही. ती एक घाडीगावकर म्हणजे हे गाव आणि एक ह्याचं चौके गाव येऊनच दिला नाही. कारण का हे राणे साहेबांचे कडवड म्हणून त्या गावात निधीच येऊ द्यायचा नाही. असं मागचं 10 वर्ष या माणसाने काय काय भोगलं असेल म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे. तरी आपण टिकून राहिलात, तरी आपण राहिलात राणे कुटुंबाबरोबर. पण त्या सगळ्या वादळांमध्ये आपण कधी आम्हाला जाणीव करून दिली नाही, कधी आम्हाला फोन करायची गरजच पडली नाही की आपण कुठे. आपण नेहमी राणे साहेबांबरोबरच आहात ही मनामध्ये भावना ठेवूनच कधीच असं वाटलं नाही की ही व्यक्ती कुठे इकडे तिकडे सरकेल म्हणून. म्हणून गाडीगावकर साहेब आपला आशीर्वाद आमच्याबरोबर ठेवा. तो आहेच, पण साहेब आपल्याला अजून फार पुढे जायचं आहे. 60 म्हणजे जसं ते बोलले ते खरंच आहे की आपल्याला ही लोक थांबवू देणार नाही. तुमची जरी इच्छा असेल तरी ही लोक तुम्हाला थांबवू देणार नाही. कारण का तुमचं काम कार्य ही अनेक वर्ष जो धडपड करणारा असतो ना लोक त्याला कधीच सोडत नाही. ठीक आहे, पुढे मागे कधी कधी परिस्थिती येत जात असते, पण मी तुम्हाला जसं सामंत साहेब बोलले तसं तुम्हाला सांगतो, एकही काम तुमच्या विभागातलं झालं नाही असं होणार नाही. तुम्ही सांगाल ते काम आपण तुमच्या विभागामध्ये 100% करा. आणि मी सामंत साहेबांना सांगितलंच आहे, अर्धे आमदार सामंत साहेबच आहे. काही डिसिजन सगळं आपण हँडओव्हर केलेलं आहे. आपलं काम काय, तू पैसा घेऊन ये चल, आपण जातो सगळं घेऊन येतो. आणि जे काही 10 वर्षापासून आपल्याला ज्याची सवय नव्हती, आमदार फंड कमी पडत होता, विकास फंड कमी पडत होता, तर माझा सर्वात जास्त प्रयत्न आहे की विधानसभेतून, मंत्रालयातून, विधिमंडळातून जेवढे प्रश्न मार्गी लावता येतील, जेवढा फंड आणता येईल तो सगळा आणायचा आणि तो आपल्या विभागासाठी, आपल्या मतदारसंघासाठी. जसं आजूबाजूला मी इतर मतदारसंघ बघतो, माझी स्पर्धा आहे की महाराष्ट्रामध्ये जर समजा पुणे जिल्ह्याला एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं, पुणे जिल्हा, सांगली असेल, सातारा असेल, तर माझ्या जिल्ह्याला, माझ्या मतदारसंघातला कुठे कमी नाही समजायचं. आम्ही जास्त नाही तर कोणाशी कमीही नाही, कमी घेणार पण नाही. आणि म्हणून जी काय धडपड आहे ती त्याच्यासाठी आहे. म्हणून तुम्ही गाडीगावकर साहेब तुम्ही निश्चिंत राहा.